किशोरी पेडणेकर विहान कुटुंबियांच्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय की स्कूल बसवर झाड पडून विहानचा यामध्ये मृत्यू झाला होता। या कुटुंबांच्या सांत्वनासाठी किशोरी पेडणेकर या ठिकाणी आलेले आहेत। प्रशासनाकडून या संदर्भात जो अहवाल देण्यात आला होता त्यावर विहानच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, किशोरी पेडणेकरांनी आज विहानच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे। नक्कीच आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर या विहान श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय अत्यंत दुर्दैवी घटना मागच्या महिन्यात घडली होती, जेव्हा एक भलं मोठं झाड विहानच्या शाळेच्या स्कूल बसवर पडलं आणि त्यामध्ये त्याचा हाकनाक बळी गेला। यानंतर सांगण्यात आलं होतं की योग्य ती कारवाई करण्यात येईल, अधिकाऱ्यांना देखील या संदर्भामध्ये सस्पेंड करण्यात आलं, अशी पण माहिती समोर आली होती। मात्र प्रत्यक्षात अहवालामध्ये जो ठपका ठेवण्यात आला तो फक्त कॉन्ट्रॅक्टरवर ठेवण्यात आला आणि यावर विहानच्या कुटुंबियांनी सुद्धा आक्षेप घेतला आणि पुढे जाऊन आम्ही कायदेशीर लढाई लढू असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं। यानंतर काल सुद्धा याचे जे पडसाद आहेत ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये उमटताना आपण पाहिले। त्या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा फॉर्म काढला होता। धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर श्रीवास्तव कुटुंबाची किशोरी पेडणेकर यांनी भेट घेतली आहे, त्यांचं सांत्वन त्यांनी केलेलं आहे।